तर काय म्हणता पोट्टे हो. हर्षल भाऊच्या सुंदर नृत्यानं तुमचं सर्वांचं स्वागत आहे. हर्षल भाऊ आमच्या प्रियताची मजा घेत होता आणि यांनी धावणी शिपटणे केले होते ते सकाळी. पोट्टे हो, आम्ही गेलो होतो कवळशीच्या जत्रेले पैदल. आता पैदल जायची मजा तुम्ही बघाच. कंपनीचं जॅकेट लावून तयार. तर पोट्टे हो, आम्ही गेलो होतो कवळशीच्या जत्रेला आणि हे सगळे आपले पोटे झाले तयार. भाऊ तुम्ही आयटीआय शर्ट लावून काऊन आले? क्या बोलूं मैं इस पे, क्या बोलूं क्या मैं? आयटीआयचं शर्ट काऊन लावून आले? पण दुसरा शर्ट नाही तर भेटलं का? आयटीआयचं शर्ट लावण्याचं कोणाचं लाव, तुला काय करायचं आहे? चांगलं नवीन लावायचं ना. ते का पोरी पास जात आहे का? बरं त्याला पैसे काढून जत्रेत नवीन घेऊन देऊ. ठीक आहे चालते. पोटे तयारी करून सगळेजण आदर्श लडकीची वाट पाहत होते. ह्या पोट्याचा काही आता पता नव्हता. पोरीवान तयारी करत होता का? दुपारचे 1 वाजल्यानंतर हे भडवा आलं आणि पुढील सूत्रसंचालनाचं काम आता मी गणेश भाऊकडे सोपवतो. दवले काय बे काय वाटते पडलेले आहेत तरी आम्ही कन्फ्युज झालेलो आहोत. भाऊ तुम्ही काही सांगू शकता? तर आमचं अर्ध्याचं म्हणणं आहे का इकून जात, अर्ध्याचं म्हणणं आहे का तिकून जातं. मी म्हणतो घरी त्याला जाऊ दे, नाही जाऊ इकून चला. तर बघू शकता तुम्ही बघू शकता 2 कपल कसे चाललेले आहे हात पकडून. हे तिसरा आलाय ते मंदात टक्कर खेळताय. पाहू शकता तुम्ही. हरू चाला ना बे. हे आमचे पोट्टे कसे लचांड आहे. आपापूट परत आहे. फक्त हे 4-5 जण आम्ही हाव येतो. नाला डॅम येथे सध्या थोडसंच पाणी आहे कारण की पाण्याची पुरवठा आमच्याकडे कमी आहे. इथे बी आहे. हे हिरो आमची चेतन भाऊ एक डाव लवला होता फेतकन गल्ला. तर हे आमचं कारभारी उचल पाद 5 बायाचं. तर मित्रांनो आमच्या अध्यक्षाची सध्या फाटून हातात आलती म्हणून तिथून लावला नाही. ते मेंबर थकलेले आहे. तुम्ही बघू शकता युगल मळावी, नैतिक आत्राम, दुष्यंत काय बॅड ना. कमेंट मध्ये सांगू शकता मी कसं दिसत होतो आज. चालून आलो आम्ही आमच्या वावराजवळ. हे आपलं वावर आहे. वावर दाखवून दिसत म्हणजे बघू शकता तुम्ही. जिथून जर जात आहे तिथवर आपलंच वावर आहे. हे आपली खाली जमीन. हे आपलं वावर पूर्ण 60 एकर आहे. 10 एकर WCL मध्ये जाणार आहे. 10 एकर नवीन SSCचा प्लॅन बनतात तिथं जाणार आहे. 10 एकर मी सागरेला दिली. उरलेली 10 एकर आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर संपर्क साधू शकता मला. धन्यवाद. गचाट्यानं चाललेलो आहो. तरी ते बहुत गचाट आहे. तुम्ही बघू शकता तिकडे पोट्टे दिसत बी नाही तुम्हाला. मला सांगा मी कसं दिसत होतो आज. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं 60 एकर वावरात कापूस भरपूर लागलेला आहे. दाखवले कापूस. कापूस याच्यासाठी आमचा सुसज्ज असा व्यक्तिमत्व सागर भाऊ नड्डा सागर भाऊ सर्वर तयार झालेला आहे कापूस याच्यासाठी. किती असणार तुम्ही? 1 क्विंटल 10 किलो. 1 क्विंटल 10 किलो म्हणजे किती होते? बरं जेवढे होईल तेवढे. बरं जेवढे किलो 10 किलो. या पैशाचं तुम्ही काय करणार? मी का हे तुमचा मामा केला घेणार. याले पुढच्या वर्षी लग्न करत आहे म्हणून जास्त वावरात जुगाड करताय. वावर पंपून किती ते माहितीच नाही आले. वारे दिमाग पोट्याला. शाबास बेटा. भाऊ इलेक्ट्रिशियन आहे. तुम्हाला कोणते इलेक्ट्रिशियनचे काम सांगायचे असेल तर भाऊ कडे संपर्क साधू शकता. तुम्ही कोणते कामाचे संपर्क साधा. पण घर पेटलं तर मला म्हणायचं नाही. आपण घर पेटलं तर मला म्हणायचं नाही. कसे आपले पोट्टे जवानीचा जोश दाखवत आहे पण यायला जवानीचा जोश मागात पडत आहे. हे बघा तिकडे नॅशनल हायवे लागला आहे. तेव्हा गाड्या जात आहे. गाड्या का घोडे घोडे. तर मित्रांनो हा आमचा मालचा भाड्या फोनवर बोलत आहे. तुम्ही बघू शकता एवढा लांब प्रवास करून आलेला. इथे मिळाला आम्हाला ढाबा. ढाब्यामध्ये सध्या टेबल फुल आहे. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो ढाब्याचा ओनर आहे युगल मळावी. सर तुम्ही काय बोलू शकता 2 शब्द? ते हायवे कुठे गेला बे? हाय वाटते हायवे. मी मला डबल काकाच. तर आमचे पोट्टे येत आहे मागून हळूहळू. तर भेटू आम्ही तुम्हाला पुढं. कुठं चाललो का आपण? दुबई. हा आम्ही चाललेलो आहोत दुबईला. तर तुम्ही बघू शकता इकून येता याटो कोणता 4 चाकी. हे बघा आमच्या आबाजी आहे म्हणा आहे.
I am follow me. I am का गँग का नाम चिंजिया. वाव हाय. अरे ते धबधबा आहे. कोणता हो धबधबा? झरपट नाला. यावर्षी बघू शकता कशी आहे. बघा. हा अमोल भाऊ बोबडे. मित्रांनो हे आमची पब्लिक बघू शकता तुम्ही. चेतन भाऊने, हर्षद पाचबाई, अजून बाकीचे माणसे कोण होता जाऊ दे. चालू चालू पाय दुखून गेले रे बाप्पा. अशी रेस चालू आहे आमच्या मागे. अति सुंदर आणि रॉल्स रॉल्स चालली बघ. कवर जिले आहे का? आहे का? चालला पण तू कवडची काय धूळ आहे, रस्ता आहे का घागरा आहे? प्युअर कास्तकार. ह्याच गोष्टीवर एकदा हारण वाजवून द्या. अलग होऊन जायचे सगळे. हारण वाजव. हारण वाजला आमच्या गाडीचा. आम्ही पोचलेला आहो कवरशीच्या जत्रेमध्ये. तुम्ही बघू शकता मोत का गुवा. पोट्यो जत्रेत गेल्याबरोबर आम्हाला भेटला आमचा सोन्या मामा. आपला हर्षल भाऊ चिंचाड्यावरून जत्रा बघायला आला होता. पोट्यो कीर्तनामध्ये महाराज तेलुगूमध्ये कीर्तन सांगत होते. चला तुम्हाला दाखवतो. मंदिराच्या समोरील सुंदर दृश्य म्हणजे हे तळ. तर चंदूचं असं म्हणणं आहे का इकडे जायचं. तर मित्रांनो हे गड पण पोट्याची फाटून गेली आहे, म्हणून आम्ही ह्या खालाण्यातल्या मंदिरात चालून हर्षिक. या रस्त्यानं तर खूप पोट्टे धावत धावत चालले, पण आता याची एनर्जी संपलेली आहे. चला याने कसे करताय दाखवतो. दूर आहे मी काही येत नाही. हो थकला का? मरून एनर्जी खतम झाली. आम्हाला जायचं होतं या रस्त्यानं, पण पोट्याची काही कंडिशन राहिली नाही. आता पोट्टे गेले थकून. याने म्हणते जत्रेतच फिरू. निघलो जत्रेच्या रस्त्यानं. जत्रेत गेल्यावर पोट्टे म्हणे चिवडा खायचा, आणि चिवडा खायला गेल्यावर आम्हाला भेटला बाल्या मामा. हे आम्ही करुणाबाईच्या हातचा चिवडा खायला आलो. अजीब जानवर है, कितना भी खाए भूखा ही रहता है. भावी आमदार अमोल भाऊ. या आमचा सौरव दादा बोबडे उर्फ लालाभाई. पोट्यो याले म्हणते पैसे देऊन स्वतःचा जीव देणं. आमचा दिलीप आज तर झोलाच घेऊन आला होता जत्रेत. गण्यानं 100 लोकांच्या तिकिटा काढल्या होत्या झुलासाठी. पहा केवढ्या तिकीट आहे. वत्सलाबाईचा झुला. पोट्टे झुल्यावर तर खूप खुशीनं चढत आहे, पण त्याला माहीत नाही का त्यांनी आता मौतचा सामना करणार आहे. पोट्टू ह्या झुल्याचा एकच व्हिडिओ कारण की व्हिडिओ काढता काढता फाटून हातात आले. ते व्हिडिओ लवकर बंद करण्यात आला. सौरव भाऊ जत्रेमध्ये व्याजानं पोट्याले पैसे देत होत्या. आता आमची कवडशीची जत्रा पण बघून घ्या. हे आपला सुमित भाऊ आणि आपला अतुल भाऊ. या भव्य दिव्य मोबाईलच्या शोरूममध्ये आपल्या समाधान भाऊनं घेतला iPhone 100 Pro Max Ultra. अशी एवढी चांगली प्लेट तर साला माझ्या घरी नाही. या आमचा साहिल भाऊ झुलेलाल अननसची पार्टी दिली आम्हाला भाऊनं. या भाऊ सस्त्यात मस्त इथं टी शर्टा विकत होत्या, आणि टी शर्ट घेताना आम्हाला दिसली आमची प्रियाताई. तिखट चिवडा खाऊन झाली पोटात आता आग, आणि गेलो आम्ही मग सोडा प्याले. हिरवा हिरवा भाजीपाला बघून मग पुन्हा निघलो आम्ही जत्रेचे दुकानं पाहिले. या भाऊनं तर 10 दिवसाची सोयच करून टाकली रे बा. पोट्यो तुम्ही आमचा मिनी ब्लॉग बघितला असेल तर ह्या वस्तूंना काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा.
चिंट्या अँड पिंट्या ब्रदर्स बँड पार्टी. पोट्टे आपल्या सागर भावले खात आहे, अरे आपले नड्डे खात आहे. आदर्श चांदणी अंधाराचा कारा चष्मा घेत आहे. पोट्ट्याने सस्त्यात मस्त सामान घेतलं आणि कोणी कोणी दाबदुबई केलं. जूस पिला दो मोसंबी का. जत्रेमध्ये शेगावले जायची ट्रेन येऊन होती आणि लहान लहान पोटी तर मस्त बसून होती व शेगाव झाली. संध्याकाळ झाल्यावर निघलो घराकडे जासाठी आणि आभार प्रदर्शनासाठी. आता सागर भावना मोबाईल हातात घेतला. पोट्टीवर संध्याकाळचा जत्रेचा सीन बघा. अरे घ्या आधी मानव काय मग भेटते ए चिवळा. अंधार पडत आला होता ना आम्ही निघलो घराकडे जायसाठी. पण तुझी टोपी कितीची पडली. टोपी सध्या मी ना जत्रेमधून फुकट मधून दाबली. कोणाची हो का त्याच्या डोक्यावर होती उचलली. जत्रेतली पहिले विकेट पडणार इतर रस्त्यानं. घराकडे जाताना हळूहळू अंधार पडायला लागला होता. आता तुम्हाला कसं वाटत कसं आहे. असं गारगार थंडीनं वाटून राहिलं आणि सध्या कंडिशन अशी आहे आम्ही पहिलेच चालत आहोत त्यामुळे वर्षी जत्रा सरलेली आहे. हे दोघं नगीत तर बे आशातून टोपी कुठून घेतली बे. वर्षीची जत्रा चाललं आम्ही गावले. कोणता गाव. हे अमेझॉनची नदी आम्हाला पार करून जायची होती. तर मित्रांनो आम्ही चालू या सुनसान रस्त्यानं. चिल्ला मत चुड़ैल वरना बाल पकड़ के यहाँ से घसीटते हुए ले जाऊंगी. या कार्य अंधारात चाललो आम्ही. हे आमची चंद्रमुखी, हे मोंजोलिका, हे श्रापित गुडिया, भडमासूर, शमशान भैरवी, कंकाली, शैतान का पोता, झंडेश्वर बाबा आणि ह्या आमचा चिचवरचा मुंजा. पोट्टी असंच पैदल पैदल आम्ही शेवटी आपल्या गावाजवळ पोचलो. आणि पुढच्या व्लॉगला आम्ही नक्की भेटणार आणि पुढचा व्लॉग यापेक्षा अजून लवकर टाकणार. भेटू मग लवकरच. धन्यवाद.